उद्या जायचं काय आपण शेतात उद्या जायचं काय शान बढाय काय पिल्लू आहे काय जाऊया पती गाडी पाहूया खाऊ काय बघा बघा बाळ आमचं काय करते बघा बाळ आमचं काय करते बघा गाडी पुसते माझं बाळ ग ते चकाचक केली गाडी न्यू गाडी झाली तुझी आता न्यू है ना छान 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 व्हेरी गुड हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग सकाळची सुरुवात झाली आता दुपारची पण सुरुवात झाली सिया स्कूलला गेली आहे सगळ्यांचं जेवण झालं विहानचं काम चालू आहे माझं बाळ बघा काय करते गाडी पुसते कसं चकाचक बसून पुसायचं मुला पाय दुखते की नाही तुझं हा बसून पुसायचं तर काय चाक वगैरे सगळं क्लीन केलं व्हील वगैरे सगळं केलं व्हील म्हणायचं व्हील 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 म्हणजे इंग्लिश शब्द जास्त इंट्रोड्यूस करते मराठी तर काय येतच आपल्याला बाय डिफॉल्ट मातृभाषा असल्यामुळे ते कशी पण नाही शिकवावं लागत नाही येतेच फक्त आता ॲडिशन आपल्याला काय करायचं आहे बाहेर त्यांना जे युजफुल आहेत अशी लँग्वेज शिकवायची आजी मामा आहे काय करतोय सॉरी काय करतात आता आता तू मोठा झालाय ना असं असं झोपलाय आता काय म्हणायचं मुला इकडे बघ ना आता दीदी आणि तू मोठा झालाय बरोबर थोडस मोठा आहे ना तर आता तुम्ही काय बोलायचं अरे अरे मामा नाही बोलायचं अहो मामा बोलायचं काय हा मामा तुम्ही कुठे चालला मामा तुम्ही कुठून आला मामा तुम्ही काय करतात असं बोलायचं हा अरे नाही बोलायचं आता हा आता आता तू मोठा झाला ना आता दीदीला पण सांगितलंय अहो बोलायला तू मोठा झाला हा आधी छोटा होता म्हणून ठीक होतं चला चला तर आज काय काय बनवलंय तुम्हाला सांगते गवारीची भाजी चपाती हा भात इकडे रात्रीची शेवग्याची भाजी शेवग्याची आमटी सॉरी आणि इथे काय चालू आहे तुम्हाला सांगते इथे मस्तपैकी शिरा बनतोय अजून गॅस चालूच आहे आणि आपल्या घरच्या तुपातला साजूक तुपातला शिरा तसं जेवणामध्ये आज मम्मीने बनवले चला हे झालं बघ कुकर लावते विहाने काय केले बघा आमच्या या इकडे येऊन दाखव इथं इथं इथे 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 येऊन दाखव हां इकडे बघ इकडे इकडे विहानने आमच्या काय केलं बघा काय घातले बघा बघा आणि विहानचे केस बघा कसे झाले पॅन्ट घातले डोक्यामध्ये असं कोण करते काय तुमच्या घरी असं कोण करते काय कमेंट करून नक्की सांगा हां का हे बघ हे बघ हे बघ हे दाखव ना कसं घातलं हे बघा कसं घातले बघा बघा पॅन्ट बघा असं कोण पॅन्ट डोक्यात घालते अरे पडशील चला दुपार झाली सिया पण आली स्कूलमधून हे बघा काय काय केलं स्कूलमध्ये गेला रीडिंग होतं मग रीडिंग केलं मग हँडवॉशला गेलो मग ब्रेकफास्ट केला मग आम्ही जे आहे ते स्टडी केलं सगळा आणि मग लास्टला जे काही स्टडी होतं ते करून आलो टिफिन खाल्ला पुरा हां उद्या लायब्ररी आहे आता न्यू घेणार उद्या मिळणार आहे आज नाही मिळाले नाही आज थर्सडे उद्या ओके आज काय ट्यूजडे उद्या वेडनेसडे ओके तर आज तर बघा सियाला मी जेवायला वाढले आणि जेवणात काय काय तुम्हाला सांगते काय काय सिया शिरा गवाराची भाजी चपाती चल सिया असे उभारूनच खाते काय ये इकडे छान आहे का शिरा चला हे आता रोज आजीचं काम असते बदाम भिजवायचं त्यासाठी संपले होते आज तर भिजवलं नाही म्हणून आज हे दोघं जाऊन आले डीमार्टला आणि हे पिस्ता आणि हे खजूर बॉडी बनानी है
बुद्धि बनानी है बुद्धि. तू रडलास ना विचार नाही आवाज आला तुला मला तर भीती वाटते इथून आवाज आला तर रडणं बाबा तुझ्यामुळे येते. रात्र झाली, ब्लॉग एंड करायची वेळ आली आणि विहान रडतोय असा आवाज येत असेल तुम्हाला, तर तो रडतोय का तुम्हाला सांगते. रोज विहान आणि सिया दोघं 10 मिनिटं फोन बघतात ना, म्हणजे माझं झाड लोट अंथरून होईपर्यंत. मग माझं काम झालं तर मी फोन काढून घेते. तसंच सेम आज पण केलं, म्हणजे माझं काम झालं अंथरून झालं तर मी फोन काढून घेतला आणि मग रडतोय तो, कारण फोन त्याला अजून पाहिजे. मग अजून कसं मी देणार फोन, जेवढं टाइम लाईन आहे टाइम लिमिट संपले की फोन काढून घेणार ना आपण. मग मी काढून घेतला फोन. आता उद्या मिळणार ना फोन, तर आता रडायचं असतं का? उद्या रात्री. हा उद्या रात्री. तर रडतोय हा की मला अजून फोन दे, तर अजून तर मी देऊ शकत नाही. मग म्हटलं तो रडत, आता त्याला समजवलं खूप की रडू नको आजी येईल. तर मग म्हटलं आपण ब्लॉग तरी एंड करूया. चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. लव्ह यू ऑल. बाय बाय. काळजी घ्या.